Dr. Charles? Okay, shall we go ahead? Yes, please. Yes. Okay. What an honor to greet you from Hershey, Pennsylvania, USA. Pastor Mel Weaver here. I've been pastoring for over 50 years, and I just love to talk to people and help you to understand God's Word better. Yeah. So, मला आनंद होत आहे की तुमची सेवा करण्यासाठी आणि लोकांची सेवा करणे हे माझा आनंद आहे. मी मेल वीवर USA वरनं मी तुमच्याशी बोलत आहे. And we are having a study on the book of Acts. आज आम्ही प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून अभ्यास करणार आहे. The book of Acts is the spread of the gospel throughout the Acts of the Apostles. प्रेषितांचे कृत्ये ह्या पुस्तकमध्ये आम्ही सुवर्तमानाचा प्रसार अख्ख्या जगभरात कसं झालेला आहे या गोष्टीबद्दल आम्ही अभ्यास करू शकतो. And I want you to know that the book of Acts starts the dispensation of the Holy Spirit. प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकमध्ये पवित्र आत्म्याच्या काळ बद्दल सांगितलेलं आहे. There are 7 dispensations in the whole Bible. आम्हाला बायबलमध्ये असं आढळून येतोय की 7 वेगवेगळ्या प्रकारचे काळ आहे. You have the dispensation of innocence. आम्हाला पहिला युग असं म्हणू शकतो आम्ही की त्याला असं म्हटलेलं आहे इनोसेंट काळ असं म्हटलेलं आहे. And you have the dispensation of conscience in Genesis 3 through 8. उत्पत्ती 3:3 ते 8 मध्ये आम्हाला आढळते. What kind of this one, sir? Of conscience. कॉन्शियन्स. ओके. पहिला काळ होता ते निष्पाप काळ असं त्याचा काळ. त्यानंतर आम्हाला आढळते ते दुसऱ्या प्रकारचे काळ आहे. Number 3 is of human government. ओके. दुसरा काळ आहे जाणीवपूर्वक असणारा काळ आणि तिसरा प्रकारचा काळ आहे मानवी काळ. And then number 4 is the dispensation of promise. अभिवचनाचा काळ हे चौथा काळ आहे. And then the dispensation of law, number 5. त्यानंतर आहे नियमशास्त्राचा काळ. Then the dispensation of grace, which we are in now, the church age. त्यानंतर कृपा काळ. आता त्या कृपा काळामध्ये आम्ही आहे. And then number 7, the dispensation of kingdom. That is the future rule and reign of Christ. त्यानंतर शेवटचा काळ आहे 7वा काळ. ते देवाच्या राज्याचा काळ म्हणजे ते पुढे अजून येणार आहे. Amen. Those 7 dispensations are how God deals with mankind. And that's another teaching all of its own. हे 7 काळ का असा विभागणी केलेला आहे म्हणजे की परमेश्वर माणसांच्या बरोबर कसं तो काम केलेला आहे या गोष्टी दृष्टिकोनात ठेवून असं 7 प्रकारचं काळ विभागीकरण केलेलं आहे. Amen. Amen. So our overview of Acts is about Jesus' ascension and the Holy Spirit coming. आणि प्रेषितांच्या कृत्ये या पुस्तकाचा एक संक्षिप्त रूपामध्ये सांगायचं असेल तर आम्ही असं म्हणू शकतो की प्रभू येशूच्या स्वर्गारोहण आणि पवित्र आत्मा उतरून येणे. And the manifestation of the Holy Spirit with signs and wonders. आणि पवित्र आत्म्याचे प्रकट होणे आणि चिन्ह चमत्कार घडणे. The ministry of Peter and Paul and their missionary journeys. पेत्र पौल त्यांची सेवा आणि मिशनरी सेवा सुद्धा आम्हाला या प्रेषितांच्या कृत्ये पुस्तक मध्ये आढळतोय. And how the gospel goes throughout the whole world.
आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टी आढळतोय की अख्ख्या जगभरामध्ये सुवर्तमानाची कशी प्रसार केलेली आहे. The book of Acts really is the bridge between the Gospels and the epistles, the Pauline epistles. बघा, प्रेस्तांच्या कृत्ये हे सुवर्तमान आणि पत्र ह्या दोघांना जोडणारे एक दुवा आहे, एक ब्रिज आहे. The book of Acts is the book of victory, power, prayers, miracles, and the success of the early church. ख्रिस्तांचे कृत्य या पुस्तक ना सामर्थ्याचे पुस्तक आहे आणि चमत्काराचे पुस्तक आहे, सुवर्तमान प्रसाराचे पुस्तक आहे. And the author of the book of Acts was Luke, the physician, who traveled with Paul on his missionary journeys. ख्रिस्तांचे कृत्ये या पुस्तकाचा लेखक स्वतः लूक आहे. लूक ह्यो पौलाबरोबर सेवेमध्ये त्याच्याबरोबर सेवेसाठी जात होता. आमेन. And it's very interesting. The book of Acts was written 63 AD and was based on the facts that Acts ends abruptly with Paul under house arrest awaiting trial in Rome. ख्रिस्तांची कृत्य हा पुस्तक 63 इसवी सन मध्ये लिहिला गेलेला आहे आणि या पुस्तकच्या शेवटला मला अशी गोष्ट आढळतोय की पौलाला घरातच त्याला बंदी करून ठेवलेला आहे आणि त्याला कोर्टाचा जे पेशी म्हणतात ना त्याची वाट पाहता येतो. It was written to your Excellency Theophilus, who thought to be he was a high-ranking governmental official believer. प्रेषित पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला असं आढळतंय की तो असं म्हणतो, थिओफिल महाराज असं तो शब्द वापरलेला आहे. असं वाटतंय की हा एक गव्हर्नमेंटमध्ये सरकारीमध्ये एक मोठा अधिकारी असेल असं वाटतंय. And his name means God lover, and he was in politics. He was a governmental leader. I want you to know that the power of the gospel reaches all class of people. बघा, थिओफिल म्हणजे देव प्रीती करणारा असा आहे आणि तो एक सरकारी अधिकारी आहे. And the purpose of the book of Acts is to record the establishment of the early church and how it grew. आणि या प्रेस्तांच्या कृत्ये पुस्तकाचे उद्देश, कोणत्या उद्देशाने हे पुस्तक लिहिलं, ते उद्देश असा आहे की मंडळाचं स्थापन आणि मंडळी कसं जगभरात पसरले या गोष्टीबद्दल आम्हाला या पुस्तकात वाचता येते. And the key verse to all the book of Acts is Acts 1:8, and you shall receive power after the Holy Ghost is come upon you, and you shall be witnesses unto me in Jerusalem, in Judea, Samaria, and unto the uttermost parts of the world. प्रेषितांच्या पुस्तकाचं मुख्य वचन आहे प्रेषित 1:8. त्यामध्ये असं आहे की परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेम, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. आमेन. And I want you to know that same power is exploding in each one of us to do the same thing that they did in the early church. बघा, माझी इच्छा आहे की जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य सुरुवातीच्या मंडळीमध्ये काम करत होतं, सेम पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज सुद्धा काम करत आहे. आमेन. So we are going to be viewing the three witnesses: the witness from Jerusalem, the witness from Judea and Samaria, and the witness
into all the world. बघा मी इथं 3 प्रकारचे साक्ष आम्हाला पाहायला भेटतो. एक येरुशलेममध्ये, दुसरा यहुदी आणि शम्रोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत. The witness in Jerusalem covers chapters 1 through 7. बघा येरुशलेम मध्ये मधलं जे साक्ष आहे ते पहिल्या अध्यायापासून 7व्या अध्यायामध्ये आम्ही बघू शकतो. The witness in Judea and Samaria cover chapters 8 through 12. आणि यहुदिया आणि शम्रोन या भागातले जे सुवार्थ प्रसार किंवा सेवा आम्ही 8व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत आम्ही वाचू शकतो. And the witness unto the ends of the earth covers chapters 13 through 28. त्यानंतर अख्ख्या जगभरातली सेवा आम्ही पाहतो 13 अध्यायापासून आणि शेवटच्या अध्यायापर्यंत. So I want us to look at what is the duty of a witness. आता आज आम्ही पाहणार आहे की साक्ष जो आहे ना त्या साक्षीचं कर्तव्य काय, जबाबदारी काय, आज आम्ही पाहणार आहे. And the duty of a witness is someone who states what is true and factual. साक्ष म्हणजे जे सत्य आहे आणि जे वास्तविक घटना आहे ते सांगणारा. So we discover here that the disciples' witness was of the resurrection of Jesus Christ. आणि आता साक्ष म्हणजे कोणत्या गोष्टीची साक्ष आहे? हे साक्ष आहे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष आहे. So I want you to know that each one of us, because of accepting Jesus in our hearts, are a true witness to be for Jesus Christ. बघा आम्ही सर्व प्रत्येक व्यक्ती साक्ष आहे, कारण आम्ही विश्वास ठेवलेला आहे की प्रभू येशू मरणातून उठलेला आहे. आमेन. I empower you today with the same spirit that raised up Christ from the dead. He dwells in you today to be his witness everywhere you go. मी घोषणा करतो की ज्या पवित्र आत्म्याच्या शक्ती या सर्व प्रेषितांना किंवा प्रभू येशूला मरणातून उठवला तोच सामर्थ्य तुमच्यामध्ये आणि सुवार्ता प्रसार करण्यासाठी आहे. And I am so thankful that you and I can continue to carry on the works of the apostles. बघा आज मला सांगू द्या की जे पवित्र प्रेषितांनी जे काम सुरुवात केली तोच काम आम्ही पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. And I am so thankful that the Acts of the Apostles is still working today through you and I. माझं खात्री आहे की प्रेषितांचे कृत्य हा पुस्तक माझ्याद्वारे आणि तुमच्याद्वारे आज देखील काम करत आहे. आमेन. So we are dealing today with the witness in Jerusalem. And so the first chapter deals with the early happenings that were taking place in Jerusalem. आज आम्ही पहिला या गोष्टी मी पाहणार आहे की येरुशलेम मध्ये सुरुवातीच्या मंडळीमध्ये काय घडलेलं आहे त्या गोष्टी आम्ही पाहणार आहे. Jesus, it tells us in the first chapter that Jesus ascends into the heavens, and he commanded them to wait and go in Jerusalem and wait till they be endued with the same power. प्रभू येशू प्रेषितांचं कृत्य पुस्तक मध्ये असं शिष्यांना आज्ञा दिलं की त्यांना जायचं आहे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून घ्यायचं आहे. आमेन. And so the chapter 2 is the establishment of the church,
where we see God pours out his spirit upon the believers then. पहिल्या अध्यायामध्ये त्यांना वाट बघायचं होतं, पण दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला हे आढळतंय की मंडळीची स्थापना झाली की पवित्र आत्मा सर्व शिष्यांच्या वरती उतरून येतो. And in chapter 2, we also see the reaction of the crowd and the explanation of Peter. And we see the first gospel sermon preached by Peter. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला हे सुद्धा पाहायला भेटतो की लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे आणि त्यानंतर मंडळीची वाढ. Where Peter stood up and he said, "This is that was spoken by the prophet Isaiah in the last days. I'm going to pour out my spirit upon all flesh." आज त्यानंतर आम्हाला या पुस्तकामध्ये आढळतोय की पेत्र असं म्हटलं की हे गोष्टी आहे जे योवेलाच्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या गोष्टी आज तुम्ही पाहत आहे. And that includes us today, where he said, "Your sons and your daughters shall prophesy, and on the old men you shall dream dreams, on the young men you shall see visions, and on my servants and my handmaids I'm gonna pour out my spirit." आणि ह्याच्यामध्ये तो कोण पेत्र आम्हाला असं सांगत आहे आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा आहे की तो असं म्हटलं की तुमच्या तरुण तरुणी कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. And the Bible tells us in Acts 2 that over 3,000 souls were converted on that day. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला असं दिसतोय की 3,000 लोकांचे त्या दिवशी तारण होतोय. Amen. And I am here to tell you that I am just not teaching a history lesson today. I am teaching you that the same Spirit is being outpoured upon all of us today. आज मी तुम्हाला फक्त एक इतिहास सांगण्यासाठी इथं नाहीये, पण जे पवित्र आत्मा उतरून आला त्या गोष्टी आज मी तुमच्या समोर सांगणार आहे. And so I want to go a little bit more into detail of what this really means today on each one of us to be that same witness. मी आज जे साक्ष म्हणजे काय त्या गोष्टीबद्दल जरा खोलपर्यंत मी जाणार आहे. साक्ष म्हणजे काय आहे, कसं राहायचं आहे त्या गोष्टीबद्दल मी सांगणार आहे. So Pentecost was 50 days after the Passover feast. पेंटिकोस्ट म्हणजे हे 50वा दिवस आहे जे ओलांडण्याच्या सणानंतर. And so we discover here at Pentecost, all the Jews came into Jerusalem from every corner of the Roman Empire. आणि आम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये या गोष्टी आढळते की पेंटिकोस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर हे सर्व एकत्रित जमले होते आणि ते सर्व येरुशलेम मध्ये सर्व जगातून लोक तिथं जमलेले. Pentecost was a time of the wheat harvest. They weighed 2 loaves of wave offering unto the Lord. आणि पेंटिकोस्ट म्हणजे हे कापणीचं एक सण आहे. त्यांनी कापणी घेऊन येणे आणि देवासमोर त्याचे अर्पण करणे अशा गोष्टी घडत होत्या. Pentecost was celebrating the feast of ingathering of the first fruits. पेंटिकोस्ट या काळामध्येच की कापणीचा सण हे साजरा करत होते. And we need to understand it was a time of thanksgiving and declaring their dependence on God for a bountiful harvest. आणि हा सणाचा अर्थ आणखी असा आहे की ते एक उपकार स्तुतीची एक सण आहे असं मी म्हणू शकतो की असं दाखवते की आम्ही
देवावरच अवलंबून आहे आपल्या जीवनासाठी. And that's why God opened up the hearts of the people, and there were over 3,000 that gave their heart to Jesus on that day. आणि त्या दिवशी आम्हाला असं पण आढळते तिथं की 3,000 लोक प्रभू येशूला स्वीकार केलेला आहे. आमेन. And so the true first fruits is the ingathering of the souls of people, and how we need to do that today also. आणि आज सुद्धा आम्ही असं आत्मा कसं जिंकायचा या गोष्टीबद्दल आम्हाला या अध्यायातून समजतोय. आमेन. And so we discover something here that is very interesting. Pentecost is the season of the giving of the law, and they celebrate it as the birthday of Judaism. हा, पेंटिकोस्ट म्हणजे नियमशास्त्र त्यांना प्राप्त झालेला दिवस अथवा यहुदियांचा एक दिवस म्हणून साजरा केला जातोय. And we need to realize back in the Mount Sinai was where God gave to Moses the 10 Commandments. And that really was the start of the law of God. It was supposed to be now written in our hearts. सिनाई डोंगरावर मोशेला परमेश्वरने 10 आज्ञा दिलं. त्या दिवसाचं त्या दिवसाचा एक सण म्हणून पेंटिकोस्टच्या दिवशी साजरा केला जात होता. So we discover in Ezekiel 36 and Jeremiah 31 that the law was given to be written on the inward parts of our hearts. एस्केल 36 आणि यर्मिया 31 मध्ये आम्हाला दिसून येते की नियमशास्त्र आमचा हृदयामध्ये परमेश्वरने दिलेला आहे. And I am so thankful, even in Hebrews 10:16, God writes his laws of love on our hearts when he fills us with the Holy Spirit. आणि इब्री 10 अध्यायामध्ये सुद्धा आम्हाला आढळतोय की परमेश्वर त्याच्या नियमशास्त्र आमच्या अंतःकरणामध्ये लिहून ठेवलेलं आहे की त्याच्या पवित्र आत्म्याला आम्हाला देण्याद्वारे. आमेन. And I am so thankful now for us today. When we receive Christ as our personal Savior and we allow the Holy Spirit to fill us, he writes his laws on our hearts. आणि मी असं प्रार्थना करूया की पवित्र आत्मा त्याचा नियम, देवाचा नियम आमच्या अंतःकरणामध्ये तो स्वतः लिहिण्यासाठी मी प्रार्थना करूया. I want to give you a new picture of going around and having the 10 commandments on our breastplate, and everywhere we go, we proclaim the law of God. आणि माझं असं चित्र मी पाहतो की 10 आज्ञा आमच्या अंतःकरणामध्ये लिहिलेलं आहे आणि मी जिथं जिथं जातो त्या 10 आज्ञांचे मी पालन करणार आहे. आमेन. And I want you to know that you are a new breed of people there in your country, going around and declaring who is King of Kings and Lord of Lords. तुम्ही एक नवीन अशी पिढी आहे की प्रभूचे वचन तुम्ही जिथं जिथं जातील तिथं तुम्ही प्रसार करतील. I love to share God's word with you and to help you understand it better. आणि तुमच्याशी मला देवाचं वचन वाटायचं आहे आणि तुम्ही देवाचं वचन स्पष्टपणाने समजून घेणे सुद्धा गरजेचं आहे. So the second chapter of Acts tells us that when the Holy Ghost came, there were tongues, there came a wind in the room, tongues of fire came down on them, and they all began to speak in a new tongue. बघा, जेव्हा तिथं प्रेषितांची कृत्य 2 अध्यायामध्ये असं आहे की तेव्हा अकस्मात Yes.
You there? Oh, your voice came. Your speak. Your thing is turned off. I can't hear you. Are you there? Can you hear me? Your speaker went off. Can you hear me? I lost you. Let's see. Can you demote your speaker? There you are. Okay, you're there. I can't hear you. I can't hear you. Can you hear me? For some reason, I can't hear you. Let's see. How can we come back on here? Yeah. Okay. I can't hear your voice. All right. Can you hear me? I can't hear you. I can't hear you. 1, 2, 3. Praise God. Oh, okay. For some reason, I can't hear you. Lord, help it to be come back on in Jesus' name. I lost your voice. For some reason, I can't hear you. Let's see, I'm all on. Can you 1, hear 2, me? 3. You're Can you there? hear? All right. Yeah. Hey, let's finish this up. Okay. In Jesus' name. So there is a new tongue that you can be speaking now through the power of the Holy Spirit. तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एक नवीन भाषा तुम्ही बोलू शकणार. Amen. So we discover that in the book of Genesis, the Tower of Babel, God confused the language, and that's how we have the different cultures and nations of the world. बघा, उत्पत्तीच्या 11व्या अध्यायामध्ये आम्ही हे पाहतो की तिथं ते बुरुज बांधत असताना परमेश्वरने त्यांना वेगवेगळ्या भाषा देऊन त्यांना गोंधळात पाडला. And so we discover that Babel represents man's self-willed and independence of God, which is the root of all trouble in the world. बघा, बाबेल हे आम्हाला काय दर्शवते की देवाला सोडून देवावर अवलंबून न राहणे या गोष्टी आम्हाला दिसतोय, आणि हाच सर्व पापांचे सर्व समस्याचं मूळ तिथून सुरू झालेला असं आम्हाला दिसतोय. And so we discover here that when the Holy Spirit fell on the people there in the book of Acts, the Bible tells us they all began to hear them speak in their own language, the wonderful works of God. मला ह्याच्यात प्रेरितांचे कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला असं दिसतं की जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला की ते सर्व पृथ्वीच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत होते. Amen. And so we discover here today that through the outpouring of the Holy Spirit, when we open up our hearts, we will be able to speak supernaturally and helping all the nations of the world to know Jesus. आम्ही सुद्धा जेव्हा पवित्र आत्म्याने भरलं जाणार तेव्हा अनेक भाषेमध्ये आम्ही सुद्धा बोलू शकतो आणि जगात असणाऱ्या सर्व ठिकाणी सुवर्तमानाचे प्रसार करू शकतो.
So I am so excited today to help you to understand what happened when God poured out his spirit on the day of Pentecost. मला हे सांगू द्या की जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला तेव्हा की काय घडलं हे त्या गोष्टी आम्ही आज पाहणार आहे. So I just want to give you an overview of the witness in Jerusalem here today. येरुसलेम मध्ये जे साक्ष घडले ना त्याचा एक आढावा आज मी तुम्हाला देणार आहे. In chapter 1, we see Jesus leaving the earth and giving direction for what they needed to do to carry on the gospel. पहिल्या अध्यायामध्ये मला अशा गोष्टी दिसतोय की त्यांना सुवर्तमान घेऊन जाण्यासाठी काय गरज आहे त्या गोष्टीची प्रभूने सांगितलेलं आहे. आमेन. Chapter 1, 12 through 26, we see where they chose another disciple, Matthias, because Judas went out and hung himself. बघा मत्तई 12 ते 26 मध्ये 12 ते 26 मध्ये आम्ही हे पाहतो की यहूदा इस्करियोत आत्महत्या केल्यामुळे एक नवीन व्यक्तीला नवीन प्रेषकाला त्यांनी निवडलेल्या गोष्टी आम्हाला दिसून येत आहे. And then in chapter 2, 1 through 13, we see how God poured out his spirit on the day of Pentecost. दुसरा अध्याय 1 ते 13 मध्ये आम्हाला दिसते की कसं परमेश्वरने त्याच्या आत्म्याचा वर्षाव केला. आमेन. And chapter 2, 14 through 47, we see how God used Peter on the day after the day of Pentecost, and there were over 3,000 souls saved. आणि दुसरा अध्याय 14 ते शेवटच्या वचनापर्यंत आम्ही पाहतो की पेंटिकोस्ट वेळेस पेत्राच्या भाषण आहे आणि कसं देवाने त्याचा वापर केला या गोष्टी आम्हाला आढळतोय. And chapter 3, 1 through 26, we see how God began to heal the lame man was healed. आणि तिसरा अध्याय 1 ते 26 मध्ये आम्ही पाहतो की तो लंगड्या भिकाऱ्याला बरं करण्याबद्दल आम्ही वाचतो. Acts 4, 1 through 31, we see the story where Peter and John were arrested because of preaching the gospel. प्रेषित 4, 1 ते 31 मध्ये आम्ही पाहत आहे. Sorry, what we see there? And chapters 4, 1 through 31, we see where Peter and John were arrested because of sharing the good news of Jesus. Okay, so चौथा अध्यायामध्ये 1 ते 31 वचनावर आम्ही हे पाहतो की पेत्र आणि योहान हे दोघं सुवर्तमान प्रसार केल्यामुळे न्यायसभेपुढे त्यांना आणलेल्या गोष्टी आढळतोय. In chapters 4, 32 through 5:11, where Ananias and Sapphira were lying to the Holy Spirit, and they were struck dead by God. आणि तिथं 32 वचना, sorry, can you repeat? Ananias and Sapphira, in chapters 4, 32 through 5:11, Ananias and Sapphira lied to the Holy Ghost, and they were struck dead because of lying to God. चौथा अध्याय 32 वचनापासून 5 अध्याय 11 वचनामध्ये अनन्या आणि सफेरा त्यांच्याबद्दल आम्ही पाहतो त्यांनी कसं पवित्र आत्म्याच्या विरोधात ते खोटं सांगतात आणि त्यांचे मरण सुद्धा होतोय. And chapter 5, 12 through 42, we see where Peter and John were flogged and put in prison because of preaching the gospel. आणि परत आम्ही पाहतो प्रेषित 5 अध्याय 12 पुढे मी पाहतो की प्रेषिताला परत न्यायसभे पुढे घेऊन जातात आणि जेलमध्ये सुद्धा टाकतात. And in chapter 6, as the church began to grow, we see in chapter 6, 1 through 15, deacons were chosen and Stephen was arrested. आणि 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो तिथं जे 7 जणांची निवड होते आणि स्टेफनाबद्दल पण आम्ही वाचत आहे.
Amen. And here in chapter 7, 1 through 53, we see how Stephen was murdered because of the spread of the gospel and God wanting to use people in a mighty way. आणि 7व्या अध्यायामध्ये आम्हाला हे दिसतोय पहिल्या वचनापासून 1 ते 53 वचनामध्ये की स्टेफनाचं भाषण आहे आणि लोकांनी त्याला दगडमार केले. ह्या गोष्टी 7व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येतोय. And so we are seeing here the witness in Jerusalem, where God's word tells us that we first must be a witness in our Jerusalem. आणि या अध्यायामध्ये आम्हाला हे दिसतं की पहिला आम्ही जिथं आहे तिथं त्या ठिकाणी येरुशलेम मध्ये साक्ष होण्याबद्दल आम्हाला दिसून येत आहे. So I want to encourage all of us today that we realize before we can go to the ends of the earth with the gospel, we have to have it alive and well in our community. बघा, आम्ही अख्ख्या जगभरात सुवर्तमान घेऊन जाण्यापूर्वी आमच्या लोकांना आम्ही जिथं आहे तिथं किंवा आम्ही ज्या गावात आहे त्या गावातल्या लोकांना सुवर्तमान प्रसार करणे गरजेचं आहे. Amen. And so we're going to be looking next week in Judea and Samaria, and then the following week onto the othermost parts of the earth, how the gospel spreads. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहूया की यहुदिया समारियामध्ये आणि अख्ख्या जगभरामध्ये सुवर्तमान प्रसार कशी झाली. Amen. And so I am so thankful to be able to help you to understand the book of Acts better. And I am enjoying myself. And I pray that today God's Spirit falls on each one of you like he did in the book of Acts. Amen. आज मी तुम्हाला हा वचन घेऊन येण्यामध्ये मी फार उत्सुक आनंदी आहे. आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तांच्या कृतेमध्ये पवित्र आत्मा त्या लोकांच्या वरती उतरून आला तसंच तुमच्यावर सुद्धा उतरून यावा. Amen. I want us all just to hold up our hands now. आम्ही आमचे हात वर करूया. I want us to hold up our hands and just say, Lord, fill me like you did in the book of Acts. आणि फक्त आम्ही हात वर करूया आणि असं म्हणूया, हे प्रभू, तू ज्याप्रमाणे ख्रिस्तांच्या कृतेमध्ये पवित्र आत्मा पाठवलं तसं आमच्यावर सुद्धा तू पाठव. I receive it in Jesus' name. येशूच्या नावामध्ये मी स्वीकार करतो. Amen and amen. 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 Praise Hey, God. God bless you all. I'm enjoying myself richly, and we'll see you Amen. next week. Amen. मला फार आनंदी आहे. आम्ही परत पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही भेटूया. Amen. Have a good day in Jesus. Love you, Amen. brother. शुभ दिवस. Thank you. God bless you. Thank you, Bye-bye. Pastor. Thank you. Bye bye.